बाई बोलता शांत बसेल ना बामटा नागत आज. मग तुझं काय म्हणणं आहे, नाताला पाहिजे का मी अजून? बाई सोड्या याले पाहिजे तर बयान आठवण राणे बो एक गाणानी माले. अरे बो माली बिवणी ना. ए काली काली आंखें टुडुडुडु टुडुडुडु, ए बोकड़े जैसे बाल. काय हो अरिजित सिंग ना पोटना हो, काय गाणं म्हण राहत रे? हो सर, गाणं नाही हो ते, फक्त एकदम पसंत आहे तुम्ही त्याले. गाणं कथा आता काय गाण्याचा दिवस काय? तुमनी बाय ना वांडरस ना तोडण्या तुमनी कटिंगा पाव त्यास ना कशा पा, एक कोंबडा, एक चपटा, एक अजय देवगन. अरे काय तुमना चाळा, अरे हट. बाई ना सर पहिली गोट आणि शेवटली गोट सांगस. हाई परंपरा चालू शे आमने पिढी पिढी चालू शी, सर्वास पासून तर लहानास पर्यंत एवढाच बाले सर्वांना, आणि ते बी अशा कोंबडा टाईप. तर सर यांना वर काय जास्त बोल द्या नको हा, नाही तर आज लिहिलेलं येसू शाळामा. लय वय तू वय पोऱ्या, आता नाता डवत वय. अहो सर आजी मस्त लांब गावले जायची 8,000 आधी तर खरंच लय येतो बरं. तुम्ही बाय ना बाटोडं मारू, तुम्ही बाटोडं नाही हा. दिवाळी ना पहिलं ना पेपर दाखवत्यास ना, कोरा कट्टा सोड द्यायचेत, काय येत नाही जात नाही म्हणे आम्ही काय येत काय नाही बाय ना तुम्ही नाही. दिवाळी ना सुट्टी मा बोलते तू मत आडेल तुम्ही हा. याना घर मा सुतळे बॉम्ब पुडू, त्याना घर मा बुई चक्कर लावू, आटे पाऊस लावू, तटे राकेट लावू हा. बोलता कथा कथा उपाय करेल शेत, कथा चिमणी बॉम्ब लावू हा. तुम्ही बाय ना तुम्ही चिमणी बॉम्ब ना पोट ना हो. आता पा रे तुम्ही पा रे, फक्त एक एक ने कशी मजा लिहिस तुम्ही पा फक्त. अहो सर तुम्ही जेव्हा आले नव्हते ना, तेव्हा मला काय काय चिडवत होती तुम्हाला काय माहिती. मला सांगत होते ए काली काली आके ए बोकड़े जैसे बाल, अशी गाणी म्हणत होते सर मला बघून. अहो सर तुम्ही जेव्हा आले नव्हते ना, तेव्हा मला काय काय चिडवत होती तुम्हाला काय माहिती. मला सांगत होते ए काली काली आके ए बोकड़े जैसे बाल, अशी गाणी म्हणत होते सर मला बघून. का रे वाढवाऊ ये सवले पोरे हा, अभ्यास कर चांगले पोरे ते, तुम्ही असे चिडवतो सर वाढवाऊ त्याले. बरं झालं सर तुम्ही पेपर घेऊन आले दाखवायला. आता दाखवा ना काय काय दिवे लावले यांनी पेपरांमध्ये. सोन्या भाऊ डाळा नका आता, 8,000 थांबलो तर काय राहो नाही बापू आपली. अय खुसूर फुसूर का राव सोन्या उलटी खोपडी ना, अशा पेपर लिखतस रे हा. विज्ञान ना पेपर मा इथलं बोलतं बोलतं लिहिलची तू. अरे तुले तर डायरेक्ट पुरस्कार भेटेणार बापू हा. का रे अरे विज्ञान ना पेपर मा प्रश्न असा लिहिल होता इंग्लिश मा न्यूटन्स फर्स्ट लॉ. तर बडवा तू मराठी मा लिखी होना तर लिखी होना तर लिखी होना, एक बी बरोबर लिखी नाही होना, बाकी डंग नको त्या उत्तर लिहितो ना हा. थोडं विचारलं होतं न्यूटन्स फर्स्ट लॉ, तर या भाऊने काय उत्तर लिहिले तिथे, न्यूटनचा पहिला लॉ, सफरचंद पडले की डायरेक्ट डोक्यावर पडते, त्यामुळं सफरचंदाच्या झाडाखाली बसू नये, व आंबे जे वरती लटकलेले जाड व एकदम मजबूत फळं आहे त्यांच्या खाली कधीही बसू नये, खास करून नारळ. जर नारळ डोक्यात पडले तर न्यूटनच काय न्यूटनचा लॉ पण उरत नाही. अहो सर तेव्हा ते आठवतच नव्हतं मला, त्याच्यामुळे लिहिलं गेलं असेल सर. का रे हो गोट्या तू तर काय डंग माज नाही येणार, कसा मानेन काय माने येणार हा. अशा कधी पेपर लिहिलेत रे तुम्ही हा. तुले प्रश्न काय होता, तू लिहस काय हा. प्रश्न होता गरम पाणी पिल्याने काय काय फायदे होतात. अहो बा तर तोटा लिहिवना हा, तोटा लिहिवना तर लिहिवना, पण अशा लिहिवना जो वाचणार आहे त्यानं मेंदू बंद पडी जाई. तर बौद्धरने उत्तर काय केले तिथे की गरम पाणी पिल्याने आतडे पोतडे थंडीचे गाठून गेलेले मोकळे होतात व हवा घ्यायला न पचायला सोपे जाते, आणि खास करून मूळव्याध्यासाठी गरम पाणी पिलेले अत्यंत उपयोगात ठरते. तुले ना बापू लहानपणी नक्की सोपवारखं पाहिजे नसी, बोलता अनुभव सांगस तू. आता येतो ना आतडा दिला गरस आता येतो. का हो सर बरोबर बी लिख तरी तेज, चुकी नाही बी लिख तरी तेज हा. काय चुकी नाही हो या नामा. अहो गरम पाणी ना तर या तर उपयोग आहे, ते आता आमना अख्खा गल्लीवाला हे उपयोग करतोस. काय सांगा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल जवळ आपण नळी पाईप मा घुसाडतस तो घुसत नाही तर काय करतात बरं सांगा बरं मला. हो खालून काढीने काही शिल गाडत असतं काही मस्तपैकी पाईप मा घुसस का नाही बरोबर हा.
सांगा बरं यांना काय गलत छे आता. भाऊ चुकाय गे दादा म्हणाल ती नळी गरम करीन तुला डोका घुसाळ द्यायला पाहिजे होती. सर मला पहिलेच माहिती होते हे काही ना काही उचापती दरवेळेसारखी करणारच आहे. त्यामुळं मी सर वर्षभर यांच्या शेजारी बसलोच नाही, आजच बसलो सर. बोलता हुशारशे दादा तू परत येत ना बसणार नाही तर तुला बी पाय पडिले तुम्ही. का हो मंडळी, व्हिडिओ पाहायचा ना पुरा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा लोक असले जास्तीत जास्त. हो काय वाटत तुमले मग. आणि पुढला व्हिडिओ बी पाहायला विसरू नका, तो बी धमाकेदार राहील बरं का. जय खानदेश.